मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले आहे। या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। शपथविधी सोहळ्याच्या आयोजनाबाबत बावनकुळे म्हणाले की राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर हा सोहळा आझाद मैदानात येत्या 5 तारखेला 5:30 वाजता होणार आहे। या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह तसेच केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे। त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी तयारीची पाहणी आज आझाद मैदानात जाऊन केली। यावेळी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते। शपथविधीसाठी अशी आहे तयारी। भव्य मंच उभारणार, 3 व्यासपीठ असणार। मुख्य व्यासपीठ 60 बाय 100 बाय 8 फूट आकाराचे, यावर पंतप्रधान आणि इतर राज्याचे मुख्यमंत्री यांची आसने। उजव्या बाजूला 80 बाय 50 बाय 7 फूट लांबीचा मंच असेल, यावर सर्व साधू संतांची बैठक व्यवस्था। डाव्या बाजूला 80 बाय 50 बाय 7 फुटांच्या मंचावर महापुरुषांच्या प्रतिमा असतील। मुख्य मंचावर उजव्या बाजूला खासदार आणि आमदार यांची आसन व्यवस्था, त्यांच्या बाजूला महत्त्वाच्या व्यक्तींसाठी आसन व्यवस्था असेल। यासोबतच एकूण 3 प्रवेशद्वार आणि कार्यकर्त्यांसाठी 7 विभागात बैठक व्यवस्था असेल। या शपथविधीसाठी 40,000 उपस्थितांची संभाव्य संख्या असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। आगामी सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी आम्ही सर्वांनी या स्पॉटवर आझाद मैदानावर जे आमच्या महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते म्हणून आज आम्ही या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक शपथग्रहण सोहळा महायुतीचा हा होतो आहे आणि त्यामुळं तिन्ही पक्षाचे येणारे कार्यकर्ते, तिन्ही पक्षाचे येणारे पदाधिकारी, आमचे आमदार, खासदार आणि जे सरकारकडनं निमंत्रित असतील, शेवटी हा सोहळा राज्यपाल महोदय आणि गव्हर्नमेंट त्या ठिकाणी करणार आहे। त्यामुळं शेवटी जरी गव्हर्नमेंट हा कार्यक्रम करणार आहे, शासकीय कार्यक्रम म्हटला तरी या ठिकाणी जे लोक येणार आहेत त्यांच्या व्यवस्था बरोबर झाल्या पाहिजे, याकरता आमची तिन्ही पक्षाची आणि आमच्या महायुतीच्या सर्व घटक पक्षाची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थेबद्दल थोडी पाहणी केली आहे। सरकारचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे। मला असं वाटतं की आम्ही जे काही लोक येतील, जे काही आमचे शीर्षस्थ नेतृत्व येईल, माननीय पंतप्रधान तर येणारच आहेत, पण बाकी जे आमचे अमित भाई असतील, आमचे नड्डाजी असतील, आमचे केंद्रीय नेते असतील, केंद्रीय मंत्री असतील, इतर राज्याचे CM DC मध्ये आहेत, आमच्या सर्व तिन्ही पक्षाचे मुख्य नेते आहेत आणि आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, नागरिक आहेत, जनता आहे, या सर्वांचं आम्ही व्यवस्थित या ठिकाणी त्यांना व्यवस्थित देणे आणि व्यवस्थित जाणे याकरता आम्ही पाहणी केली।